ॲडव्हान्स एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करण्याची विसरू नका. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ॲडव्हान्स एम-पी-एस-सीच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कोणकोणत्या व्यक्तींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण की त्या व्यक्ती कोणकोणत्या होत्या. ठीक आहे, आणि त्यावर कशा प्रकारचे क्वेश्चन आपल्या येणाऱ्या एक्झाममध्ये येऊ शकतात. ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. यामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचे नावं पाठ करण्यासाठी एक शॉर्ट ट्रिक मिळेल. त्याचबरोबर आपण यावर क्वेश्चनसुद्धा सॉल्व करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कामी पडेल. ठीक आहे, चला तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. बघा, त्यासाठी आपण एक ट्रिक बनवलेली आहे की म्हणजे कोणकोणत्या व्यक्तींनी महाराष्ट्रातल्या ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. ठीक आहे, तर बघा ट्रिक काय आहे. ट्रिक आहे की रमा नारायण गोरे. ठीक आहे, रमा नारायण गोरे होते, पण कानाने मोडके होते, म्हणून बाबा त्यांचा बाळासारखा लाड करत. ठीक आहे, थोडं आपण स्टोरी टाईप याला समजून घेऊया, म्हणजे तुमच्या जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहील. ठीक आहे, रमा आणि नारायण हे दोन मुलं होते. ठीक आहे, रमा आणि नारायण हे दोन मुलं होते. ते दिसायला गोरे होते. ठीक आहे, दिसायला कसे होते? गोरे होते, पण ते कानाने कसे होते? मोडके होते. ठीक आहे, रमा नारायण हे दोन मुलं दिसायला गोरे होते, पण कानाने कसे होते? मोडके होते. मग ते मोडके होते त्याच्यानं त्यांना कसं कोणी मजाक उडवल तर काही तोंड मारल अशा प्रकारचे प्रकार चालायचे. त्यामुळे त्यांचे जे काही बाबा होते, ठीक आहे, तर त्यांचे बाबा त्यांचा नेहमी बाळासारखा लाड करत. ठीक आहे, जे काही लहान बाळ असते त्या बाळासारखा हे लाड करत. तर आपली ट्रिक एकदा डबल परत बघून घ्या. रमा नारायण गोरे होते, पण कानाने मोडके होते, म्हणून बाबा त्यांचा बाळासारखा लाड करत. एकदा परत ऐकून घ्या. रमा नारायण गोरे, पण कानाने मोडके होते, म्हणून बाबा त्यांचा बाळासारखा लाड करत. ठीक आहे, तर आता आपण या ट्रिकच्या साहाय्याने कशा प्रकारे ते व्यक्ती लक्षात ठेवू शकतो तर हे बघू. ठीक आहे, बघा, रमावरून काय होईल? पंडिता रमाबाई. ठीक आहे, रमावरून पंडिता रमाबाई. नंतर आहे नारायण. ठीक आहे, नारायणवरून नारायण शेषाद्री आणि नारायणराव टिळक. ठीक आहे, नारायण शेषाद्री आणि नारायणराव टिळक. नंतर गोरेवरून काय लक्षात राहील? निळकंठ शास्त्री गोरे. बरोबर, गोरे, निळकंठ शास्त्री गोरे. नंतर कानानेवरून लक्षात काय राहील? गोविंद काने. काय लक्षात राहील? गोविंद काने. ठीक आहे, त्याच्यासमोर पाहू आपण आणखी. मोडकेवरून काय लक्षात राहणार? रामकृष्ण मोडक. काय लक्षात राहील? रामकृष्ण मोडक. समोर चला. बाबावरून काय लक्षात राहील आपल्या? बाबा पद्मनजी. हे आपल्या इतिहासामधलं फेमस कॅरेक्टर आहे. म्हणजेच यमुना पर्यटन ही जी काही कादंबरी आहे मराठीमधली, ठीक आहे, तर त्यामध्ये हिंदू धर्मातील जे काही स्त्रिया आहे त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. तर ती कादंबरी कोण लिहिलेली आहे? बाबा पद्मनजी. ठीक आहे, यांनी सुद्धा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. नंतर आहे बाळासारखावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता बाळ गोपाळ जोशी. ठीक आहे, बाळावरून बाळ गोपाळ जोशी. नंतर करतवरून काय लक्षात ठेवू शकता तुम्ही? तर विष्णू भास्कर करमकर. ठीक आहे, विष्णू भास्कर करमकर. झाले, हे पूर्ण नावही तुमचे आता लर्न झाले असतील. ठीक आहे, आता परत एकदा बघू आपण ट्रिक आणि परत एकदा एक्सप्लेन करू. ठीक आहे, बघा, रमा नारायण गोरे, पण कानाने मोडके होते, म्हणून बाबा त्यांचा बाळासारखा लाड करत. ठीक आहे, रमावरून पंडिता रमाबाई. ठीक आहे, नारायणवरून नारायण शेषाद्री. ठीक आहे, नारायण शेषाद्री, श्रीपती शेषाद्री हे दोघं भाऊ होते. ठीक आहे, तर यांचं ते प्रकरण खूपच गाजलेलं आहे. श्रीपती शेषाद्री प्रकरण म्हणून आहे एक इतिहासामध्ये. ठीक आहे, तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आता दुसरं आहे आणखी नारायणवरून नारायणराव टिळक. या ठिकाणी एक गोष्ट आणखी लक्षात घ्या की जे काही नारायणराव टिळक होते यांनी जेव्हा ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यानंतर त्यांच्या जे काही पत्नी होत्या, ठीक आहे, तर त्यांच्या पत्नीनेही कालांतराने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यांच्या पत्नीचं नाव आहे लक्ष्मीबाई टिळक. काय आहे? लक्ष्मीबाई टिळक. हां, ठीक आहे, नारायणराव
टिळकांच्या जे काही पत्नी आहेत लक्ष्मीबाई टिळक यांनी सुद्धा कालांतराने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. म्हणजे त्यासुद्धा महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. नंतर गोरेवरून निळकंठ शास्त्री गोरे, नंतर कानेवरून गोविंद काने, नंतर मोडकेवरून रामकृष्ण मोडक, नंतर बाबावरून बाबा पद्मनजी, नंतर बाळासारखावरून बाळगोपाळ जोशी, नंतर करत. आता बघा हे कर आहे की नाही, या करतवरून करमकर. या प्रकारे हे तुमच्या लक्षात राहून जाईल. ठीक आहे. आता आपण बघू यावर प्रश्न, म्हणजे या ट्रिकचा वापर करून आपण प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर चला आपण पहिला प्रश्न बघूया. आता प्रश्न पहिला, महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता? ठीक आहे. काय आहे प्रश्न? महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता? काय विचारलं? केला नव्हता विचारलं, सॉरी, केला नव्हता. मग आता ऑप्शन बघू. ठीक आहे. चला मग काय आहे पहिलं ऑप्शन? बाळगोपाळ जोशी. केला होता की यांनी? ट्रिक आठवण्याचा प्रयत्न करा. बाळासारखा लाड करत, म्हणजे बाळ म्हणजेच कोण? बाळगोपाळ जोशी, म्हणजे यांनी केला होता. ठीक आहे. म्हणजे हे आपला आन्सर असेल का? नाही. नंतर चला समोर. आता निळकंठ शास्त्री गोरे हे असतील का? ट्रिक आठवण्याचा प्रयत्न करा. रमा नारायण गोरे म्हणजे इथं बी गोरे आहे, म्हणजे हे बरोबर आहे, यांनी स्वीकार केला होता. नंतर काय? विष्णू भास्कर करमकर, जो एकदम आपण ट्रिकमध्ये बघितला होता लास्टचा, करत होते वरून, काय लक्षात ठेवलं होतं? करमकर. मग लास्ट ऑप्शन आहे आपलं बाबासाहेब माटे. आता लक्षात घ्या, आपल्या ट्रिकमध्ये बाबासाहेब माटे कुठं होता का? नाही. आपण जे टोटल 10 व्यक्ती बघितले आपण मागच्या ट्रिकमध्ये की त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, यामध्ये बाबासाहेब माटे कुठंच नाही आहे. म्हणजे आपला पर्याय ऑप्शन काय असेल? पर्याय क्रमांक 4 जे चूक आहे. यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता का? नाही. समोरचा प्रश्न बघूया आपण आणखी. बघा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नव्हता? ठीक आहे. खालीलपैकी कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नव्हता म्हणून विचारलेला आहे मागच्या प्रश्नामधल्यासारखंच. पहिला ऑप्शन आहे नारायण वामन टिळक. ठीक आहे. नारायणराव वामन टिळक बरोबर आहे काय? हो बा, नारायण दुसरं का तिसरंच नाव होतं आपल्या ट्रिकमध्ये, रमा नारायण. ठीक आहे. मग नारायण हे बरोबर आहे, यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. नंतर लक्ष्मीबाई टिळक बरोबर आहे का? हो, 100% बरोबर आहे. कारण की मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं किंवा नारायणराव टिळक यांनी जेव्हा ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, त्यानंतर कालांतराने त्यांच्या पत्नीने सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता. ठीक आहे. नंतरचं ऑप्शन आहे आपलं बाळगोपाळ जोशी. हे आहे का बरोबर? हो, हे सुद्धा बरोबर आहे. आपण पाहिलं होतं ना बाळावरून की बाळासारखा लाड करत. ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन आपलं बरोबर आहे. आता चौथा ऑप्शन आहे की विनायक दामोदर मोडक. आता तुम्ही म्हणसाल की हां मोडके म्हणजे मोडक, मग हे सुद्धा बरोबर आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या की इथं विनायक दामोदर मोडक आहे का? आपण ट्रिकमध्ये बघितलेला नाही. तर कोण आहे मग ते ट्रिकमध्ये आपण जे बघितलं होता ते? तर तो आहे रामकृष्ण मोडक. हे एकदम पॉईंट लक्षात ठेवा. आपण जो बघितला होता तो कोण आहे? रामकृष्ण मोडक. ठीक आहे. आणि आपल्या पर्यायामध्ये काय आहे? विनायक दामोदर मोडक. म्हणजे पेपरमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारे कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता हे सुद्धा आपण थोडंसं ट्रिकनेच लक्षात ठेवू. ठीक आहे. रामकृष्ण मोडक. आता बघा, राम आणि कृष्ण दोन्ही देवाचे नाव आहेत बरोबर? राम आणि कृष्ण दोन्ही देवाचे नाव आहेत आणि ख्रिश्चन धर्म हे सुद्धा देवाशी रिलेटेडच आहे. ठीक आहे. मग नाव पाहायचं कोणतं आहे, की रामकृष्ण आहे की विनायक आहे? मग जे आपल्याला थोडंसं धर्माशी जास्त रिलेटेड वाटते, ठीक आहे, ते टिक करायचं, म्हणजे कन्फ्यूज होऊ नये म्हणून. ठीक आहे. रामकृष्ण हे जरा देवाचं नाव आहे बा, धार्मिक आहे, मग धार्मिकवरून धर्म आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. मग यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. तर काय आपलं पर्यायाचं, आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? विनायक दामोदर मोडक यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता का? नाही. कोणच स्वीकारला होता? राम आणि कृष्ण. ठीक आहे. आपण असं पाहिलं ट्रिकमध्ये, रामकृष्ण मोडक यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, विनायक दामोदर मोडक नाही. समोरचा प्रश्न बघा, सॉल्व करता येईल का?
चला ठीक आहे, मग आपणच डिस्कस करू याला आता. काय आहे प्रश्न? पुढीलपैकी कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता? काय विचारलं? स्वीकारला होता असा प्रश्न आहे. आता भास्कर शेषाद्री आहे का? हां, शेषाद्री आहे, पण भास्कर शेषाद्री आहे का? नाही. कोण आहे मग? नारायण शेषाद्री. म्हणजे पहिला ऑप्शन चूक. काय आहे? नारायण शेषाद्री आहे तो. भास्कर शेषाद्री आहे का? नाही. आपल्या ट्रिकमध्ये भास्कर शेषाद्री कुठंच नाही आहे. नंतर श्रीपतराव शिंदे आहे का? नाही, हा तर बाउंड्रीच्या बाहेरच आहे. आता नारायणराव टिळक आहे का? हो, नारायणराव टिळक आपण बघितला होता. रमा नारायण, नारायणवरून 2 लक्षात ठेवले होते आपण, नारायण टिळक आणि नारायण शेषाद्री. ठीक आहे, तर मग हे काय आपलं पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं बरोबर उत्तर आहे. यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. श्रीपती शेषाद्रींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नव्हता. ठीक आहे. नंतर बघा, समोरचा प्रश्न आहे हा ख्रिश्चन धर्माशी रिलेटेड आहे, पण आपल्या ट्रिकवर बेस नाही आहे. ठीक आहे. असा प्रश्न येऊ शकतो पेपरमध्ये, याचे चान्सेस जास्त राहते. अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहे MPSC जास्त विचारते. काय आहे प्रश्न? पुढीलपैकी कोणी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याच्या विचारापासून परावृत्त केले होते? इथं त्या नाही, च्या आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. काय आहे? च्या. म्हणजेच पुढीलपैकी कोणी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याच्या विचारापासून परावृत्त केले होते. ठीक आहे. मग आता पहिला ऑप्शन आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी केलं होतं का? आता विचार करा, असं आपण सहसा वाचलं आहे एवढं पुस्तकामध्ये? नाही वाचलं ना. तर मग हे सुद्धा, हे आन्सर कॅन्सल. ठीक आहे. आपण विष्णुबुवा ब्रह्मचारीबद्दल बरेच आपल्याला माहिती आहे. म्हणजे जे बी काही MPSC करतात त्यांना विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणजे फेवरेट समाजसुधारक. ठीक आहे. तर यांच्याबद्दल माहिती असते. मग त्यांच्या माहितीमध्ये हे कुठं आलं का? बाळशास्त्री दादोबा पांडुरंग तरखडकर आणि त्यांचा संबंध असं जास्त कुठं आला का? नाही. ठीक आहे. मग हे सुद्धा ऑप्शन आपण कॅन्सल, म्हणजे गेसिंगनुसार सांगत आहे. आता राहिले कोणतं? यापैकी नाही आणि हेनरी ग्रीन. तर याचा आन्सर आहे हेनरी ग्रीन. हेनरी ग्रीन असे व्यक्ती होते ज्यांनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ख्रिश्चन धर्माच्या स्वीकारण्याच्या विचारापासून परावृत्त केले होते. त्यांनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना असे दाखवून दिले की ज्या प्रकारे हिंदू धर्मात काही उणिवा आहेत त्याच प्रकारे ख्रिश्चन धर्मात सुद्धा उणिवा आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नका. म्हणजेच त्यांनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याच्या विचारापासून परावृत्त केले होते. ठीक आहे. आपण आज चांगल्या प्रकारे एक ट्रिक बघितली. म्हणजे हे यावर जर प्रश्न आला तर आता तुमचा 1 मार्क फिक्स. ठीक आहे. 100% 1 मार्क फिक्स झाला. आता प्रश्न कसा येऊ दे, याच्यावर कोणी स्वीकारला होता असा येऊ दे की कोणी स्वीकारला नव्हता असा येऊ दे. ठीक आहे. म्हणजेच तुमचा 1 मार्क तर आता फिक्स झाला. फक्त एक काम करा, जेही तुम्ही हिस्ट्रीचं बुक यूज करत असाल, ठीक आहे, तर त्या हिस्ट्रीच्या बुकमध्ये ही जी ट्रिक आहे ती लिहून काढा. ठीक आहे. हिस्ट्रीच्या बुकमध्ये म्हणत आहे मी, त्या बुकमध्ये. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही बुक वाचाल त्यावेळेस तुमची ट्रिकसुद्धा रिवाईज होईल. ठीक आहे. ट्रिक रिवाईज झाल्यानंतर हे सर्व रिवाईज होऊन जाईल. ठीक आहे. मग हे रिवाईज झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये अडचण येणार नाही. नाहीतर आता आपण व्हिडिओ बघितला, आता आपल्याला छान वाटेल, पण काही कालांतराने हे याच्यावर आपला विसर पडून जाईल. ठीक आहे. तर त्यामुळे एकदा लिहून बघा आणि लिहिल्यानंतर तर तुम्हाला पाठ करण्याचीही गरज नाही राहणार. एकदम तुमच्या इझिली लक्षात राहून जाईल. ठीक आहे. चला तर मग धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. आणि याची PDF तुम्हाला आपल्या ॲडव्हान्स MPSCच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तर त्यासाठी तिथं तुम्ही जॉईन व्हा. धन्यवाद.